ओम नमः शिवाय. सोमवारी सोमप्रदोष शिवरात्री या गोष्टी व्रतासह आवर्जून करा. घरातील कलह व संकटापासून घराला दूर ठेवा. महामृत्युंजय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः. सन 2025 पासून सुरू होऊन आता 1 जानेवारी महिन्याची सांगता होत आहे. तसेच मराठी वर्षातील पौष महिन्याची सांगता होत आहे. जानेवारी महिना संपताना अतिशय शुभ योग जोडून आला आहे. सोमवार हा दिवस महादेवांना समर्पित असतो. याच दिवशी प्रदोष आणि मासिक शिवरात्री ही दोन्ही महादेवांना समर्पित असलेली व्रते एकाच वेळी आली आहे. हा एक शुभयोग मानला जातो. या शुभ संयोग दिनी काही गोष्टी अवश्य कराव्यात. असे केल्याने वास्तुदोष पितृदोष दूर होण्यास मदत मिळू शकते असे सांगितले जात आहे. अशाच नवनवीन माहितीसाठी व्हिडिओला लाईक जरूर करा आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय एकदा जरूर लिहा. प्रदोष व्रत प्रत्येक महिन्याच्या दोन्ही पक्षात म्हणजेच शुद्ध आणि वैद्य त्रयोदशी तिथीला पाळले जाते. हे व्रत भगवान शिवाला समर्पित आहे. प्रदोष व्रत तिथी सोमवारी येते तेव्हा त्याला सोमप्रदोष व्रत म्हणतात. तसेच सोमप्रदोषाच्या दिवशी कुंडलीतील चंद्रग्रह मजबूत होण्यासाठी चंद्रदेवाशी निगडीत गोष्टी अर्पण कराव्यात. दानधर्म करावा, चंद्रदेवाचे मंत्र जपून नामस्मरण करावे असे म्हटले जाते. प्रदोष आणि शिवरात्री एकाच दिवशी येणे शुभ संयोग मानला जात आहे. प्रदोष आणि शिवरात्री या महादेवांना समर्पित असून या दिवशी केलेले महादेवाचे पूजन पुण्य फलदायी तसेच शुभ लाभदायी मानले गेले आहे. प्रदोष आणि शिवरात्री एकाच दिवशी आल्याने या काळातील शिवपूजनाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाल्याचे सांगितले जात आहे. या दिवशी शंकराला बिल्वपत्र वाहावे. रुद्राभिषेक सुरू असताना मनोमन ओम नमः शिवाय हा जप करत अर्पण केलेले बिल्व दल मनातील निचरा दूर करून सन्मार्गास प्रवृत्त करते असे सांगितले जात आहे. घरातील संकट दूर करण्यासाठी ईशान्य दिशेला शिव परिवाराचे चित्र लावावे. भगवान शिव, माता पार्वती, कार्तिकेय आणि गणपती यांचे चित्र लावल्याने घरात शांततेचे वातावरण राहते. कुटुंबातील सदस्यांचे विचार शुद्ध राहतात. भगवान शंकराचा परिवार आदर्श परिवार मानला जातो. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जगण्याची प्रेरणा मिळते. घरामध्ये कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष असेल तर त्याच्या निवारणासाठी घराच्या पूर्व किंवा उत्तर पश्चिम दिशेला बेलाचे झाड लावावे आणि त्याला पाणी द्यावे. प्रदोष काळी म्हणजे तिन्ही सांजेला एखाद्या बेलाच्या झाडाखाली किंवा नुकत्याच लावलेल्या रोपाजवळ तुपाचा दिवा लावावा. असे केल्याने घरातील वास्तुदोष संपुष्टात येतात अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. घरात कलह किंवा इतर समस्या असतील तर त्या दूर करण्यासाठी घराच्या ईशान्य दिशेला रुद्राभिषेक करणे शुभ असते. ईशान्य दिशा समस्त देवी देवतांच्या आगमनाची दिशा मानली जाते. त्यामुळे रुद्राभिषेकही त्याच दिशेला करावा. लघुरुद्र, महारुद्र किंवा अन्य कोणतेही अनुष्ठान या दिवशी इच्छित फलदायी ठरते. घरातील उत्तर पूर्व दिशेला महादेवांचे स्थान मानले गेले आहे. या दिशेला चंदन किंवा सुवासिक चंदना संदर्भात वस्तू ठेवल्यास उत्तम मानले जाते. शिवकृपेने घरात सकारात्मक ऊर्जा येऊ शकते असे सांगितले जाते. पारद शिवलिंग घरात ठेवल्यास वास्तुदोष दूर होऊ शकतात अशी मान्यता आहे. शिवपुराणात पारद शिवलिंगाचे महत्त्व सांगितले आहे. मात्र याची स्थापना अतिशय शास्त्रशुद्ध आणि योग्य पद्धतीने करावी असे सांगितले जाते. पारद शिवलिंगामुळे घराचे संरक्षण होण्यास मदत होते असे म्हटले जाते. पितृदोष असल्यास पारद शिवलिंगाचे दररोज पूजन करावे असा सल्ला दिला जातो. यासह अनेक समस्या अडचणी दूर होऊ शकतात असे सांगितले जाते. सदर माहिती सामान्य गृहीतके आणि मान्यतावर आधारित असून या संदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल.